हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर आज मी सकाळी सकाळीच उठली होती 5ला, कारण संस्कारच्या पप्पांच्या ड्युटी असते. तर त्यांच्या टिफिन रेडी करून द्यावं लागतं 6 वाजेपर्यंत, कारण ते 6:30ला त्यांची बस येते. तर त्यांना त्या स्पॉटवर पोहोचावं लागतं. सोबतच संस्कारच्या पण स्कूलच्या टिफिन रेडी केला, कारण त्याला पण स्कूलला जावं लागतं. 8 वाजता त्याची व्हॅन येते. तर त्यामुळे त्या दोघांचाही टिफिन एकत्रच बनवला. आणि मग त्यानंतर मी पुन्हा झोपली, कारण 2 दिवस आम्ही गावाला बाहेर होतो. तर त्यांच्याकडे मला काही झोप लागलीच नाही. खूपच झोप येत होती. स्वयंपाक करायची पण तयारीच नव्हती सकाळी उठायची. पण तरीही उठली त्यांच्यासाठी, कारण ते उपाशी जातात तर बरं नाही वाटत. आणि संस्कारच्या पण टिफिन रेडी करायच्या होत्या, कारण मम्मी काही घरी होती नाही. मम्मी बाहेर गेली होती माझी. तर त्यामुळे मग मी 6 वाजतापर्यंत स्वयंपाक रेडी केला, त्यांचा टिफिन बनवला आणि पुन्हा झोपली. मग संस्कारला उठवलं मी. जसं मला झोप तर लागली नाही, पण तरी पण झोपली, थोडीशी लेटली होती. तर मग त्याला उठवलं आणि त्याला म्हटलं, बेटा तू स्वतःची तयारी स्वतःच करून घे, स्कूलची टाईम होते. तर त्याने स्वतःची स्कूलची तयारी स्वतःच केली होती आज. मग त्यानंतर त्याने मला उठवलं. स्कूलला जायची व्हॅन येते, तर त्या टायमावर मम्मी उठ, टाईम झाला, प्रोजेक्ट कसा घेऊन जाऊ. त्यांनी एक्झिबिशन होतं त्याच्या स्कूलमध्ये, तर आज त्याला सबमिट करायचं होतं आणि 4 तारखेला त्याला एक्झिबिशनमध्ये एक्सप्लेन करायचं होतं. तर तो घेऊन गेला होता प्रोजेक्ट. तर कसा नेऊ व्हॅनमध्ये येणार नव्हता तो प्रोजेक्ट. तर मी म्हटलं माझ्या बहिणीला लहानवाल्या, की तू याला स्कूलमध्ये स्कूटीने सोडून दे, कारण प्रोजेक्ट तुटून जाईन व्हॅनमध्ये घेऊन जाईल तर. आणि त्याचा लास्ट डे आहे सबमिशनचा. तर मग ती त्याला स्कूलमध्ये सोडायला गेली. त्यानंतर मग ती आली तिकडून आणि मग आम्ही चहा ठेवला सगळ्यांसाठी. ब्रश वगैरे केला आम्ही सर्वांनी आणि चहा घेतला, चहा आणि ब्रेड. त्यानंतर मग माझ्या म्हणजे जी नागपूरला राहते त्या बहिणीला भूक लागली होती. ती म्हणे मला खूपच भूक लागली म्हणे. तर मग मी म्हटलं राईस बनवून देते, कारण रात्रीचा भात खूपच वाचला होता. तर मग दोघींनी खाऊन टाकला तो. आणि त्यानंतर मग तिचा पण टाईम झाला होता हॉस्पिटलला जायचा, कारण तिच्यासाठी टिफिन होताच नाही घेऊन जायला. तर मग मी म्हटलं लवकर लवकर स्वयंपाक करून टाकते. तर हिला विचारलं की कशाची भाजी बनवू. तर ही म्हणत होती की वांग्याची वगैरे काही बनवू नको, पण भरली वांग्याची भाजी बनव. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तीच बनवते. तर वर काही होती नाही भरली वांगी, तर मग तिला आणायला लावली खालून. त्यानंतर मी भरल्या वांग्याची भाजी रेडी केली आणि सोबतच राईस पण ठेवला होता बाजूला. आणि मग पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर पोळी बनवायला स्टार्ट केलं. मग पोळ्याचं पीठ मळून घेतलं व्यवस्थित आणि थोडा वेळ बाजूला ठेवलं होतं आणि मग पोळ्या टाकायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी पोळ्या टाकते. पराठे आधी सकाळी साधीच पोळी बनवली होती, कारण मी खूप थकून गेली होती. 2 दिवस तिकडे झोप नाही झाली होती, तर मला उठावायची इच्छाच नव्हती. पण मग हिच्यासाठी वगैरे मी माझ्या बहिणीसाठी टिफिनसाठी वगैरे पराठेच बनवले होते. अशा प्रकारे मग मी स्वयंपाक केला. तर मग माझ्या बहिणीने औषधी वगैरे घेतली तिची. आणि त्यानंतर ती म्हणाली की तू एकटीच केव्हापर्यंत करशील कामं, कधीपर्यंत करशील, मी करू लागते. तर मी म्हटलं नाही, म्हटलं तू आता काहीच दिवस आहे तर नको करू कामं. तर ती काही ऐकत नव्हती. नाही म्हणे आपले लवकर कामं होतील म्हणे. तर मग तिने भांडी वगैरे काढून घेतली आणि भांडी घासली. झाडू पण मारला तिने त्यानंतर गॅस वट्टायला सोडून. आणि लिव्हिंग रूम पण सेट केला, बेडरूम पण सेट केला आणि गॅलरी पण झाडून घेतली व्यवस्थित. आणि मग ती म्हणाली मला की मी आता खाली जाते आणि खालची कामं करून टाकते. तर मी म्हटलं ठीक आहे, कामं होते नाही, फक्त पोचाच लावायचा होता आणि आंघोळ करायची होती. तर मी म्हटलं आता गरम गरम स्वयंपाक झाला तर जेवून घे, तुला भूक लागली होती. तर ती म्हणाली नाही, मी आंघोळ झाल्यानंतरच जेवण करीन. तर मी म्हटलं ज्या पटकन तू आंघोळ करून ये आणि जेवण करून घे. सोबतच माझ्या पप्पांनाही मी जेवणाचं ताट दिलं पोळ्या करता करता, कारण त्यांनाही भूक लागली होती. कारण त्यांना ते शुगर पेशंट आहेत, तर त्यांना भूक लवकर लागते, कारण त्यांना टॅबलेट वगैरे घ्यायची असते. शुगर BP दोन्ही आहे माझ्या बाबांना. तर त्यांना जेवण दिलं आणि सोबतच मग हिला पण आवाज देत होती कोमल झाला का म्हणून, पण हिचं काही झालं नाही. कपडे वगैरे वॉश करून आली होती स्वतःचे खालून, आणि काही कपडे वॉश करायचे होते जास्त. आम्ही गावाला गेलो होतो तर तिकडचे कपडे घेऊन आली होती. तर मग तिकडचे कपडे वॉश करायसाठी आणले आणि तिने पाईप वगैरे लावलं होतं मशीनमध्ये पाण्याचं. कारण नळाच्या पाणी माझ्याकडे फोर्स खूप कमी येतो, वर खाली जास्त फोर्स येतो. तर त्यामुळे मग तिने पाईपच लावला डायरेक्ट आणि मशीनमध्ये न पाणी भरलं. त्यानंतर कपडे वगैरे पण आणले तिने खालून आणि वरची पण, आणि मशीनमध्ये मी ॲड केले आणि मग लावले. ती म्हणे मीच करते. मी म्हटलं राहू दे, तू जेवण करून घ्या आधी. मग ती उन्हामध्ये बसली थोडा वेळ आणि जेवण वगैरे केलं तिने. तर अशा प्रकारे मी आपले कामं आटपवते. आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ बसली, कारण स्वयंपाक झाला.
माझी सवयच आहे आता दुपारी वगैरे थंडी वाजते तर उन्हामध्ये बसायची, थोडेसे कामं झाले का बसायची. मग मी थोडा वेळ बसली आणि प्राची आली होती तिचं टिफिन पॅक करायसाठी, कारण तिला पण जॉबवर जायचं होतं. मग तिला म्हटलं मी, तू तुझं टिफिन पॅक करून घे बाई. तर ती म्हणाली की नाही थांब मी खालून येते, कारण माझा वेळ झाला आणि मी काहीतरी ती विसरली होती. तर मग ती आंघोळ गिझर वगैरे काहीतरी तर सुरू करायची विसरली होती. तर मग ती पुन्हा खाली गेली आणि पुन्हा आली. अशा प्रकारे आमची कामं असतात, कामं होतात घरी. मग मी एका वेळेसच सगळ्यांचे जेवण झाले की भांडी वगैरे घासून घेते. मग पुन्हा जेवण झाल्यानंतर भांडी होती थोडीशी, ती भांडी साफ केली आणि मग गॅसवट्टा वगैरे व्यवस्थित पुसून घेतला. कारण मला गॅसवट्टा क्लिनिंग करायला खूप वेळ लागतो, कारण गॅसवट्ट्यावरच माझा स्वयंपाक, व्हेजीस वगैरे काटणं वगैरे सर्व असते. मी एकचदा स्वयंपाक झाल्यावर क्लीन करते गॅसवट्टा, पण व्यवस्थित पाहिजे मला, कारण मला घाण आवडत नाही बिलकुलच. मला साफसुथरं पाहिजे सर्वच. तर त्यामुळे मी डीप क्लिनिंग करते गॅसवट्याची वगैरे, सगळ्याच गोष्टीची करते डीप क्लिनिंग. तर पप्पांसाठीच प्लेट लागत होती जेवणाची. तर अशा प्रकारे मी माझ्या घरचं कामाचं रुटीन असते, वेळोवेळी ते चेंज होत असते, कारण संस्कारच्या पप्पांच्या ड्युटीनुसार आणि मला राशनही वाटावं लागतं कधी कधी. तर त्यानुसार माझ्या कामाची म्हणजे टायमिंग चेंज होत असतो. कधी मला स्वयंपाक लवकर करावा लागतो तर कधी वेळेने करावा लागतो. अशा प्रकारे मी माझे कामं कंप्लीट करते. आणि कधी कधी संस्कारच्या स्कूलच्यामुळे पण माझ्या टायमिंग चेंज होतो. पण नॉर्मली संस्कारच्या पप्पांची ड्युटी आणि संस्कारची माझ्या राशनचं शॉप, कारण माझ्या राशनचं शॉप मला सकाळी सकाळीच ओपन करावं लागतं, कारण आमच्या गावच्या लोक कामाला जातात. तर त्यामुळे त्यांना पण त्यांची रोजी नको पडायला पाहिजे आणि त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, याकरिता आम्ही सकाळीच 7 वाजतापासून राशन वाटणं सुरू करतो. गव्हर्मेंट शॉप आहे, माझ्या आईची आहे ती, पण माझ्या आईने वगैरे की कामं जमत नाही, त्यामुळे मीच करते त्यांना मदत, हेल्प करते त्यांना. आणि मग अशा प्रकारे माझं रुटीन चेंज होतं कामाचं. म्हणजे प्रत्येक वेळेस 10 दिवसात 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या टायमिंगला माझी कामं होतात. मग मी गॅस वगैरे व्यवस्थित साफ केली आणि सगळं पुसून घेतलं, कारण वरचं पण आता 2 दिवस होती नाही. तर तरी मी कालच आली होती तर कालच साफ केलं होतं थोडंसं, पण तेवढं डीप क्लीन नाही केलं होतं. तर आज मग व्यवस्थित डीप क्लिनिंग करून टाकलं होतं आणि थोडीशी भांडी राहिली होती पुन्हा, तर मग भांडी पण घासून टाकली. अशा प्रकारे मग साफसफाई झाली आणि गॅसवट्याच्या खाली पण थोडं काही सांडलं होतं इकडे, तर तेही डीप क्लीन करून टाकलं. कारण मला अजिबातच घाण आवडत नाही, कारण मी किचन नेहमीच साफ ठेवते. आणि माझ्या व्हिडिओमध्ये क्लिनिंग दिसत नाही, कारण मी पूर्ण विंडो वगैरे बंदच ठेवते, कारण माझ्या घराच्या मागे नाला वगैरे आहे आणि झाडं खूप आहे, तर तिथून थंडी हवा येते, म्हणून मी विंडो बंद ठेवते. तर इथचा जो व्हिडिओ असतो किचनमधला तो क्लीन नाही येत, म्हणजे प्रॉपर दिसत नाही. तर म्हणून तुम्हाला दिसत नसेल माझ्या, पण एक दिवस मी किचनचा फुल व्हिडिओ देणार, जिथे मी तुम्हाला माझ्या पूर्ण किचन दाखवणार, कशा प्रकारे माझं किचन आहे. तर दाखवणार तुम्हाला पूर्ण माझं किचन. आणि माझ्या किचनलाच वॉशरूम आणि बाथरूम वगैरे आहे अटॅच. तर अशा प्रकारे आहे माझं घर, अशा प्रकारे करते मी कामं. तर कसा वाटतो माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, कारण मला त्याच्याने प्रोत्साहन मिळते, तुमचं व्हिडिओ बनवायची इच्छा होते. जर तुम्ही कमेंट कराल मला की बनवा तरच मी बनवणार समोर व्हिडिओ, नाहीतर माझी इच्छा होणार नाही. तुम्ही प्रोत्साहित कराल तेव्हाच मी बनवू शकणार. तर त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे तुम्ही माझ्याशी जुळून राहाल तेव्हाच मला व्हिडिओ बनवायची इच्छा होणार. तर अशा प्रकारे मग मी माझे पूर्ण कामं करून घेते. मग त्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे करून घेते. तर खाली गेली होती माझ्या मम्मीकडे मी, कारण आमच्याकडे गिझर नाही आहे वर, तर खाली गिझर लावलेला आहे. तर आम्हाला आंघोळीसाठी पाणी वर घेऊन यावं लागते खालूनच. तर मग त्यासाठी मी खाली गेली आणि गिझरचं पाणी गरम केलं आणि मग पाणी घेऊन आली आणि आपली तयारी केली आंघोळ झाल्यानंतर. आणि कपडे राहिले होते माझ्या बहिणीने आणलेले, ते पुन्हा वॉशिंग मशीनमध्ये टाकले आणि फिरवून घेतले. तर हे आहे माझी वॉशिंग मशीन, ही पण माझ्या बहिणीनेच घेतली होती. आणि त्यानंतर मी आंघोळीला गेली आणि आंघोळ वगैरे करून घेतली. आणि जे सामान राहिलं होतं तर ते सामान आधी ठेवलं आणि त्यानंतर आंघोळीला गेली. बघा मी जातच, हे माझ्या आईचं घर आहे खाली, मी फर्स्ट फ्लोअरवर राहते आणि ही ग्राउंड फ्लोअर आहे माझ्या मम्मीचं. तर लाईट वगैरे सगळे ऑफ होते, कारण घरी कोणीच नव्हतं आणि कोमल पण वर बसलेली होती जेवण करत.
तर हे आहे माझ्या मम्मीचे किचन आणि तेच किचनमध्येच आहे बाथरूम अटॅच. तर लाईट ऑफ होते त्यामुळे ब्लॅक दिसत असेल, पण मग त्यानंतर मी लाईट ऑन केले. लाईट खूप वेळेनंतर लागतो इथे. तर हे माझ्या मम्मीचे किचन आणि हे ते बाथरूम. तर मी गिजर वगैरे स्टार्ट केलं होतं मग येऊन पुन्हा, कारण माझ्या बाबांना पण आंघोळ करायची होती. तर त्यासाठी गिजर स्टार्ट केलं होतं आणि मग पाणी घेऊन त्यांना पण ते इकडे करतात म्हणा पण. आणि मग माझ्या होतं मी शूट करून बघत होती मिररमध्ये. माझ्या आईकडे असा मिरर आहे. तर मग आंघोळ करून टाकली मी माझी. माझ्या बाबांना पण केली आंघोळ आणि मग माझी तयारी केली मी माझी. कारण माझं बेडरूम खूपच छोटा आहे तर तिथे मला तयारी करताच नाहीत आणि तिथे पण सगळे विंडो बंद असतात, कारण फ्रंटला माझं बेडरूमच आहे तर तिथे धूळ खूप येते. तर मी तिथची पण विंडो बंद करून ठेवते. विंडो बंदच करून ठेवते कारण धूळ येते म्हणून. तर मग मी बेडरूममध्ये हॉलमध्येच आली आणि आपली मिरर वगैरे घेऊन आली आणि तिथे तयारी करत होती माझी. तर हिवाळ्यामध्ये हातापाय खूप फाटून जातात थंड हवेने, तर त्यामुळे मी बॉडी लोशन लावते. VLCCचं यूज करते मी. तुम्ही कोणतं यूज करता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर VLCCचं खूप छान असते, कारण मी त्यावर्षी पण मागच्या वर्षी VLCCचं यूज केलं होतं तर मला ते खूपच आवडलं होतं. तर मग यावर्षी पण मी VLCCचंच यूज केलं बॉडी लोशन. तर खूप छान आहे ते. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. मग कोमलला पुन्हा आवाज दिला मी माझ्या बहिणीला की ये सोबतच जेवण करून, पण ती म्हणाली नाही आता मी रेस्ट करते. तर ती रेस्ट केला तिने. मी म्हटलं ठीक आहे कर रेस्ट. मग मी जाते म्हटलं तर मग मला पार्सलवाल्याचा कॉल आला. तर तो म्हणे पार्सल आहे म्हणे मॅडम तुमचं. तर मी सांगेन की मी पार्सलमध्ये काय बोलवलं होतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवेलसुद्धा की मी काय ऑर्डर केलं होतं. तर मग मी पैसे वगैरे काढून घेतले आणि खाली गेली, पण तो काही आलाच नाही. मग मी पुन्हा वर आली आणि बसली, तर मग तो आला पुन्हा. मग मी खाली गेली आणि पार्सल घेऊन आली. तर माझी बहीण म्हणे तुझ्यामुळे मला झोपच नाही लागत. तर मी म्हटलं वर ये आणि वर झोप. तर ती म्हणे नाही म्हणे. मग तरी पण मग थोड्या वेळानंतर तिला काही खाली झोप लागली नाही, तर मग ती पण वर आली. मग संस्कार स्कूलमधून परत आला. तर तो जेवण वगैरे केलं त्याने माझ्या पप्पांसोबत आणि तो आपला अभ्यास करायला बसला. तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये